आज 20 जानेवारी तारीख आहे आणि आपण लग्नासाठी काल हळदीच्या दिवसासाठी आपण 19 तारखेला गेला होता हळदीचा आणि आपला लोकेशन आता मोडमध्ये तळीवाडी म्हणून तळीवाडीच्या इकडे आपण जावं लग्नासाठी काल जो हळदीचा कार्यक्रम थोडक्यात दाखवतो. तर आता मंडळी लाव तळीवाडीमध्ये आहो आणि आपण चाललो लग्नाच्या इकडे आत्तेच्या इकडे नाश्ता पाणी केला अनुभवनेवाडीमध्ये आणि अनुभवनेवाडीमध्ये म्हणजे आपण गेलो होतो आत्तेच्या इकडे. तर तिकडनं आपण नाश्ता पाणी केला विलाव आणि त्यानंतर आता इलाव कारण आज 20 तारखेपासून बहुतेक आता लग्नात सुरुवात झालेली आहे कारण अमावस्या आपल्या 18 तारखेला झालेली होती रविवारी आणि आज आपलं सोमवार काल झालो मंगळवार आज 20 तारखेचं. तर आजपासून लग्नात बहुतेक सगळीकडे सुरुवात झालेली आहे. तर आपण चालला होता बघूया मंडपामध्ये जाऊया. मंडपामध्ये मंडळी तळीगावच्या इकडे गेला जाऊन दाखवते तुमका गावसुद्धा. आता पोरगे मंडळ समोर चलतच सगळे दिले आहेत नाश्ता पाणी करून. आपल्या लवकर सुटलास की काय हा लाईकच करते ना आज सगळे बाबा जोरा आपले म्हणजे मोड तळीवाडीतले सगळे आहेत आपले. लवकर उठलासे वाटता लेट झोपून काय करणार सजू गाडी सजूक नको. अरे 1 तास जायत ना जायचं तासभर लागत ना. आणि मी मला ट्रॅव्हल्स सांगलास की काय बाहेर उभी ट्रॅव्हल्सच भारी टपावर बसून जा तास चांगलंय का म्हटलं आम्ही टपार बसून जाऊया मोडगाव बघित जाऊया. बहुतेक सगळे ओळखणारे आहेत आपल्या बहुतेक सगळे ओळखणारे आहेत आपले पोरे बहुतेक सगळे मुंबईवाले इलेले राहतात. गाडी पूर्ण सजवून घेत होतं तिकडे. काल म्हणजे रस्त्याचं काम चालू होतं आणि बहुतेक आज पूर्ण झालेला मस्त गेला. म्हणजे आपल्या गावातल्या मांडवातल्या लग्नाची मजा काही वेगळीच असता. म्हणजे कसं मंडळी घरासमोर खळा त्याच्या भोवती बांधलेलं मंडप अवतीभोवती मंडळी बाहेर हिरवागार निसर्गरम्य असं वातावरण. मांडवातल्या मंडळी लग्नाची मजा काय आणि अनुभव काय हे वेगळंच असतं. बापूस एवढ्या लवकर आणि सकाळीच मंडळी नवरदेव लग्नासाठी मंडपातनं बाहेर पडण्याची लगबग ही पण काही वेगळीच मजा असता. आणि ती मंडळी अनुभवची असतात तर आपल्या कोकणातच येऊचा लागता. ये बड़ी अच्छी बात कही आप. मंडळी 11:15 वाजले नवरदेवाचा बाहेर काढतात म्हणजे
मंडपासून बाहेर काढतात. पाया पडण्याने असता काही नाही काय, पाया पडण्यासाठी जाणार आता बहुतेक सगळे. वाजपे तयार समोर आपण पण तासो घालून तयार आहोत आणि फक्त वाजपेला जाणार. तर बघूया 12:30 मुहूर्त, 12:30 नंतर त्यामुळे लवकर निघाले. जवळच आपल्या गावचा मोंडवाडीमध्ये, आपण तळीवाडी आहोत, तळीवाडी मोंडवाडीमध्ये, मोंड गावामध्येच आपलं लग्न. आजचा स्पीकर लावले असल्यामुळे आवाज जरा येताना मुश्किल आहे. तर म्हणजे मोंड तळीवाडीमधून आपल्या मोंडेवाडीमध्ये जायचं आणि मोंडेवाडीमध्ये जाण्यासाठी वऱ्हाडासाठी ट्रॅव्हल्स गेलेली आहे. तर म्हणजे आपण आता मुलीच्या मंडपामध्ये डायरेक्ट जाऊन भेटू. म्हणजे मोंडेवाडीच्या इकडे आत्ताच इला आपण नवरदेव जाणवण्यासाठी बसून गेलेलो तिकडे. वऱ्हाड मंडळी पाटणा येऊचा, बाकी कोणी इलेला नाही असं. फक्त नवऱ्याची गाडी इलाव आणि बँजोवाले आपण इला जवळ ते जवळ 10 मिनिटात आपण नंतर नाही. सामान सर्व मंडळ घेऊन ठेवतं. खळा इकडे समोर बघला असतं, छोटा खळा. वाजू इतपत जागा नाही मंडळी तिकडे आपल्या इकडे. जाणकार मंडळ सगळे बसलेली आहे मंडळ दांडो घेऊन. आपला मोंडेवाडीच्या इकडे इला होता आता घर सगळी. हो त्या वाजू केला होता. मांडघर नाही, मांडघर काहीतरी समोर मंडळी काहीतरी मांडघर आहे इकडनंच. आतमध्ये वाजू आपण इला होता इकडनं. आज सगळे भावले. चला मंडळी 12च मुहूर्त आणि सगळे तयारीत आहेत, अक्षता घेऊन हातात. कारण म्हणजे प्रत्येकाक कसा अक्षता टाकूच्या अगोदर सगळ्यांका जेवणाची घाई असता, त्यामुळे जो तो सगळे तयारीत आहेत लवकर. लग्नात बरीच अशी मंडळी जमलेली आहे मंडळी. आणि खळा थोडा छोटा, रस्त्याच्या बाजूकच नवरीचा घर आहे. सगळे मंडळी अक्षता टाकूच्या तयारीत आहेत आणि आपले बँजोवाले बँजो बडवूच्या तयारीत आहेत. लग्न लागल्या. म्हणजे बँजोचा सेटअप सुद्धा जोडून ठेवलेलो आहे. खळा खालचा साईडकाच आपला रस्त्याच्या बाजू का, तर तिकडेच बँजोचा सेटअप जोडला. वरती पब्लिक आपला आणि वरती लग्न घर आहे, लग्न मंडप आहे. 1 hour later. चला म्हणजे तासाभरात जेव केलेल्या आणि मंगलाष्टकाची काही व्हिडिओ करू भेटली नाही, कारण आपण वाजपी असल्यामुळे आपल्या वाजवताना व्हिडिओ करता येत नाही. तर आता सगळे मंडळी पंक्तीत जेव बसलेले. आपले पोरसुद्धा पाठीमागे बसलेत. बाकीची इतर मंडळीसुद्धा लग्न कार्यासाठी इलेली सगळी बसलेली आहे पुढे. जेवणात मंडळी आज कोबीची भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे आणि डाळ भात लोणचा. A few moments later. मंडळी 4 वाजले संध्याकाळचे आणि नवरदेव आता निघून टाइम झालेलो. सगळे जमलेले तिकडे. सामान जोडचं काम चालू आहे इकडनं. बाकी सगळं जोडून घेतलेलाच आहे. नवरदेव आता बाहेर पडूच्या वाट बघू. वरातीत कुठं
इलाव लग्नाच्या इकडनं आता 4 वाजलेले संध्याकाळचे आणि जावचं टायमिंग झालेलो आता आपलं सर्व जमलेत बाहेरच पब्लिक. फक्त आपण तुमचा निसर्ग दाखवूया आपलं मोड गावचो वरना थोडक्यात. इकडे आपण वाजूसाठी पण इला होता खाली पहिला भाडा होता इकडे. रस्तो आता वर गेलो जरा जाऊन येतो लगेच वरना निसर्ग दाखवूया आपलं. म्हणजे वरात असणारा आपली गडीवाडीच्या इकडे वरात बहुतेक असणारा 4 वाजता निघणार जाता आणि वरात बहुतेक काढणार तासभर असणारा बहुतेक. त्यानंतर मुंबईवाले बरेच असे इलेले आहेत. काल हळदीसाठी पण भरपूर नाचले आणि आता वरात असणारा बहुतेक आपली. जाऊया आता खाली. minutes later. तर मंडळी तास सव्वा तास आपण वरात वाजून आता पोचला मंडपामध्ये. डायरेक्ट लग्नाची वरात मंडळी दारात पोचलेली आहे. थोड्याच वेळात मंडळी हे सर्व विधी झाले की जेवू वाटते. त्यानंतर जेवूया आणि नंतर मग निघूया. पाहुणे लांबचे की आम्ही लांबचे? अरे तुम्ही पण पाहुणे म्हणजे तुम्ही पण सांगतो बसून गाव तुम्ही. आज शेंग्याची भाजी नाही ना? सगळा मिक्स. तर मंडळी जेवक वाढलेला थोडं काळोखच दिसतं असत तुमका, कारण इल्यानंतर थोडा वेळ आपण वाजव लावा अर्धा तास मंडपामध्ये आहो. त्यानंतर मग सर्व विधी होऊन झाल्यानंतर आता पाहुण्या मंडळांका जेवक वाढलेला आणि आमका सुद्धा बँजवाल्यांका सुद्धा जेवक वाढलेला. A few moments later. चला मंडळी संध्याकाळचे 7 वाजलेत आणि नवरदेव मंडपात पोचलेलो आहे 6-6:30 वाजता. आणि त्यानंतर थोडा वेळ वाजवला आणि नंतर मग जेवला बिवला आणि आता निघताव 7 वाजता. आणि आजचा लग्न पार पडलेला पहिलाच लग्न आपला, पहिलाच लग्न म्हणजे आजची पहिलीच ऑर्डर लागण्याच्या. सीझन सुरू झालेलो आहे, पौष महिना संपलो त्यानंतर ह्या पहिल्याच लग्न आपण वाजवलेला. आता घरी जायची तयारी आहे. सामान सर्व नेलेला टेम्पे. आता फक्त पोर आता एकत्र घेऊन निघणार आहोत. बाकीचे पोर गेले. वरात पण बरीच अशी होती, एक तासभर काढला आणि वरात. आणि त्यानंतर मंडळी थोडा मंडपात जाऊन वाजवला आणि आता निघता. तर आजच्या लग्नाची व्हिडिओ पण मंडळी इकडेच थांबवायची वेळ झालेली आहे. तर मंडळी आजच्या लग्नाची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.